नमस्कार. कधी विचार केला आहे का की आपल्या आयुष्यातले बरेचसे त्रास आपण स्वतःच निर्माण केलेले असतात आणि गंमत म्हणजे त्यातून बाहेर पडणं आपल्याच हातात असतं. आज आपण माणसाच्या अशाच एका विचित्र सवयीबद्दल बोलणार आहोत. चला तर मग या सगळ्या विचारांची सुरुवात एका सरळ पण तितक्याच खोल प्रश्नाने करूया. आपण अशा दुःखाला का कवटाळून बसतो ज्याला टाळणं खरं तर शक्य आहे? या प्रश्नाच्या उत्तरातच खूप काही दडलेलं आहे. तर मग या समस्येचं पहिलं मूळ कुठे आहे? ते आहे इच्छांच्या कधीही न संपणाऱ्या साखळीत. ही एक अशी रेस आहे ज्यात आपण धावतच राहतो पण फिनिश लाईन कधीच येत नाही. आणि इथे ना एक कमाल चक्र सुरू होतं. आपण एक ध्येय ठरवतो, ते पूर्ण करतो या आशेवर की आता समाधान मिळेल, पण होतं काय? अगदी उलटं. एक इच्छा पूर्ण झाली की तिच्या पोटी आणखी 3 नवीन इच्छा जन्माला येतात. म्हणजे हा पाठला कधी संपतच नाही. हे बघा, हे चित्र आपल्यापैकी बहुतेकांना ओळखीचं वाटेल. अजून शिकायचं, अजून पैसा कमवायचा, अजून वस्तू घ्यायच्या. आणि या सगळ्या अजून हवंच्या नादात पदरात काय पडतं? तर फक्त अजून जास्त ताणतणाव. ही कधीही न संपणारी धावपळ आहे. आणि मग बघा काय होतं. या शर्यतीत धावण्याआधी आपल्याला एका शांत, समाधानी आयुष्याचं वचन दिलं जातं, अगदी या मोकळ्या जागेसारखं. पण वास्तवात काय मिळतं? एक मोठं, आलिशान घर ज्यात राहणारे लोक मात्र आतून तणावाने पोखरलेले असतात. चला याला अजून जरा जवळून बघूया. खरं तर इच्छा म्हणजे एका विषाणूसारखी आहे, जो हळूच आपल्या मनात शिरतो आणि मग तो आपल्याला फक्त त्याच गोष्टी हव्या आहेत असं भासवतो ज्या आपल्याकडे नाहीत. याचा अर्थ काय होतो? सरळ आहे. जेव्हा इच्छा आपल्या मनावर ताबा मिळवते तेव्हा आपल्याकडे जे काही आहे, जे काही चांगलं आहे, त्या सगळ्याची किंमत आपल्या नजरेत शून्य होऊन जाते. आपलं सगळं लक्ष फक्त काय नाही यावरच लागतं. आणि गंमत म्हणजे विज्ञान या अवस्थेला एक नाव सुद्धा देतं, ॲनहेडोनिया. म्हणजे सतत काहीतरी नवीन हवं असण्याच्या नादात आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत आणि ज्यातून पूर्वी आनंद मिळायचा, त्यातून आनंद घेण्याची आपली ताकदच संपून जाते. मग यातून वाचायचं कसं? या विषाणूवर उपाय काय? तर उत्तर आहे विवेकाचा मुखवटा. विवेक म्हणजे काय? बरोबर, काय चूक, काय गरजेचं आहे आणि काय नाही हे ओळखण्याची शक्ती. हाच विवेक आपल्याला वाचवू शकतो. आणि आता आपण येतोय या संपूर्ण चर्चेच्या केंद्रस्थानी. हा सगळा त्रास, ही सगळी वेदना, याचं मूळ कारण आहे एक तीक्ष्ण खिळा ज्यावर आपण कळत न कळत बसलेलो असतो. आणि इथेच आपली सगळ्यात मोठी चूक होते. आपल्याला दुखतं, वेदना जाणवते आणि आपण त्यावर मलमपट्टी करत बसतो, वेगवेगळे उपाय शोधत राहतो. पण कधी असा विचार केला आहे का की प्रॉब्लेम बाहेर कुठे नाही आहे, तर आपण ज्या जागेवर बसलो आहोत तिथेच आहे? कदाचित वेदनेचं खरं कारणच काहीतरी वेगळं आहे. आणि यावरचा उपाय इतका सोपा आहे ना की विश्वास बसणार नाही. आपल्याला त्या खिळ्यावर उपचार नाही करायचा आहे. फक्त तो खिळा आहे कुठे हे शांतपणे ओळखायचंय आणि तिथून फक्त उठून उभं राहायचंय. बस, वेदना आपोआप निघून जाईल. तर मग हा खिळा म्हणजे नेमकं काय आहे? हा खिळा म्हणजे दुसरं तिसरं काहीच नाही, तर त्या आपल्याच अपेक्षा आहेत, ज्या आपण इतरांकडून आणि ह्या जगाकडून ठेवलेल्या असतात. याच अपेक्षा आपल्याला आतून सतत टोचत राहतात. ठीक आहे, खिळा कळला, पण त्यावरून उठायचं म्हणजे नेमकं काय करायचं? तर त्यासाठी आपल्या मनात सतत येणारा नवीन आणि अनावश्यक इच्छांचा दरवाजा बंद करायला शिकावं लागेल. हे करण्यासाठी ना एक सोपी मानसिक सवय लावून घ्यायची आहे. जेव्हा एखादी नवीन फालतू इच्छा मनात येईल तेव्हा तिला फक्त ओळखा, तिशी भांडू नका. फक्त तिला शांतपणे सांगा, आता नाही. जसं काही आपण मनाच्या दारावरचं प्रवेश नाही अशी पाटी लावली आहे. आणि मनाची ही नो एंट्रीची पाटी अजून पक्की करायची असेल तर एक वाक्य कायम लक्षात ठेवा. माझ्याकडे जे आहे ते माझ्यासाठी पुरेसं आहे. समाधान हाच खरा खजिना आहे. तर मग आता विचार करण्याची वेळ आली आहे. आपल्या आयुष्यात असा कुठला अपेक्षेचा खेळ आहे ज्यावर आपण उगाचच बसून राहिलो आहोत आणि ज्यावरून आता उठून उभं राहण्याची खरी गरज आहे? असेच विचार जर आपल्याला आवडत असतील तर आमच्या ह्या कुटुंबाचा भाग नक्की व्हा. खाली दिलेल्या सबस्क्राईब बटन आणि तो बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढचा भाग थेट आपल्यापर्यंत पोहोचेल.